पाकिस्तान को हमारे 500,000 की प्रिंटिंग प्लेट्स मिले कैसे? इट सीम्स मिनिस्ट्री से कोई हाई लेवल की ब्युरोक्रेसी इन्वॉल्व है सर. धुरंधर पिक्चर मधला हा सीन भारतात खोट्या नोटांचे रॅकेट कसं ऑपरेट व्हायचं याचा उल्लेख या सीन मधून आलाय. या नोटा छापण्यासाठी लागणारे कागद आरबीआयने 1997-98 मध्ये बाहेरच्या देशांतून आयात करायचं ठरवलं. यासाठी अमेरिकेतील अमेरिकन बँक नोट कंपनी, जर्मनीतील गिसेके आणि डेव्हरिएट कन्सोर्टियम आणि यूकेची कंपनी डेलारू यांना यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. या तिन्ही कंपन्यांसोबत 500 आणि 100 रुपयांच्या भारतीय नोटा छापण्यासाठी आरबीआय आणि सरकारकडून करार करण्यात आला होता. पण काही वर्षांनी भारतात बनावट नोटांची संख्या वाढायला लागली. दहशतवादी कारवायांसाठी या खोट्या नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आलं. याचाच अर्थ खोट्या नोटांचं हे रॅकेट चालवणाऱ्यांना भारतीय नोटा तयार करण्यासाठी वापरली जाणारी विशेष शाई, कागद आणि इतर गोष्टींबद्दल पूर्ण माहिती मिळत होती. बनावट नोटा पाकिस्तानमधील उच्च सुरक्षा प्रेसमध्ये छापल्या जातात आणि भारतात तस्करी करून आणल्या जातात. भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी पाकिस्तान हे सगळं करत असल्याचं गुप्तचर अहवालात सांगण्यात आलं होतं. आता खोट्या नोटांच्या या रॅकेटसाठी काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्यावरही आरोप केला जातो. अर्थतज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांनी 2016 मध्ये यावरून चिदंबरम यांच्यावर आरोप केला होता. आता धुरंधर सिनेमातल्या खोट्या नोटांच्या संदर्भावरून याच सगळ्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. नक्की हा डेलारू स्कॅम होता काय? आणि यामध्ये पी चिदंबरम यांचं नाव का घेतलं जातं? पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.